नमस्कार, मीनाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूयात चण्याच्या डाळीची तिखट आमटी। शिजवून घेऊया। चण्या डाळीची आमटी करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे थोडे सुके खोबरे, जिरं, एक 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि घाटी मसाला। हे मिक्सरला जाडसर आपण ग्राइंड करून घेऊया। चणा डाळ छान शिजली आहे, बघू शकता। याला मॅश करून घेऊया छान आणि याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया। तुम्हाला घट्ट हवे असेल तर हीच कन्सिस्टन्सी ठेवू शकता। तुम्हाला थोडी टाईट हवी असेल तर याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। मी यामध्ये थोडं पाणी ॲड करते। फोडणीची तयारी करूया। यामध्ये आता तेल मोठे 2 चमचे घालून घ्यायचे। तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा। तर आपण जाडसर वाटप केलं होतं याच्यामध्ये घालूया। थोडं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं। खूप जास्तही परतायचं नाही आहे। हलका रंग आला की आपण यामध्ये मसाले घालूया। मसाला घालूया। घाटी मसाला, हळद आणि मीठ। मिठाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। हेही 1 मिनिटभरच परतायचं आहे। यामध्ये आता आपण घालूया शिजवलेली चणा डाळ। यामध्ये तुम्ही पाणी अजून वाढवू शकता। चांगली उकळी येईपर्यंत ठेवूया। मी यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे। ही आमटी चवीला खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा। रेडी आहे आपली चणा डाळीची तिखट आमटी।